तो कैट घेऊन जय 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 भीम अरे शाहूचं रक्षक घेऊन जय 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 भीम अरे तुकोबाची गाथा घेऊन जय 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 भीम अरे अन्नाचा तो टप्प घेऊन जय 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 भीम अरे तुकोबाची गाथा घेऊन जय 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 भीम अरे शिवबाची तलवार घेऊन जय 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 भीम अरे फुलेचा सूड घेऊन जय 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 भीम आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय 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 गल्ली बोळात आम्ही ॲट्रॉसिटीसाठी ओरडतोय गल्ली बोलत आम्ही आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय समाज आम्ही रस्त्यावर उतरतोय समाज बदलण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय समाज एकीसाठी आम्ही कंठ मोडून बोलतोय समाज एकीसाठी आणि कंठ मोडून बोलतोय आमचा जय भीम आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय सगळ्यांनी भारताच्या संविधानाच्या प्रतीचं वाचन करायचंय अरुण खंदारे भारताचे संविधान भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत काय होत आहे संविधानातील सरनामा होता बरोबर आहे का ऐकून भारी वाटलं का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय म्हणून बरोबर आहे ना मित्रा पण आजही आम्हाला समतेसाठी रस्त्यावर उतरावं लागतं बाबासाहेब आजही आम्हाला न्यायासाठी ओरडावं लागतं असंच ओरडावं लागतं आमच्या मूलभूत अधिकारांसाठी आम्हाला झगडावं लागतं का नाही झगडावं लागतं आज आपली लोकशाही धोक्यात आहे कशी लोकशाही धोक्यात आहे ऐका स्वातंत्र्य नाही समता नाही स्वातंत्र्य नाही समता नाही बंधुभाव नाही स्वातंत्र्य नाही समता नाही बंधुभाव नाही कुठर लोकशाही दादा कुठर लोकशाही दादा कुठर लोकशाही दादा कुठर लोकशाही रोज चिमलो जातो जातीच्या सुनामी रोज चिमलो जातो जातीच्या सुनामी अरे रोज चिमलो जातो जातीच्या सुनामी रोज चिमलो जातो जातीच्या सुनामी अरे न्याय नाही
मंडळी आहे का नाही आपल्याला अजून? नाही. नाहीये. भेटतोय का नाही तुम्हाला? नाही. अन्न नाही, छप्पर नाही, हाताला काम नाही. अन्न नाही, छप्पर नाही, हाताला काम नाही. अरे अन्न नाही, छप्पर नाही, हाताला काम नाही. अरे अन्न नाही, छप्पर नाही, हाताला काम नाही. अरे कुठं लोकशाही दादा, कुठं लोकशाही, कुठं लोकशाही दादा, कुठं लोकशाही, कुठं लोकशाही दादा, कुठं लोकशाही. ए मित्रा, ए संविधान कोणी लिहिलंय? संविधान ताई कोणी लिहिलंय? संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणते ताई संविधान. ए राबवतोय कोण संविधान? आज राबवतोय का कोण? संविधान संविधान कोण राबवतात? सगळे मनुवादी लोक. तुम्हाला न्याय भेटते का नाही? भेटते का शब्द नाही? आहे का बंधुता नाही? हे मित्र वाचलेले बोलायला अंमलबजावणीचं काय? अंमलबजावणी करण्यासाठी ना संसदेत जावं लागतं, राजकारणी व्हावं लागतं. राजकारणी काय म्हणते खरे पण कायचं संविधानाची अंमलबजावणी करायला म्हणजे ऍक्ट्रिसिटी ऍक्टची अंमलबजावणी व्हायची असेल मजबूत तर संसदेत जावं लागतं, राजकारणी बनावं लागतं. म्हणतात सर काय राजकारणी बना. बाबासाहेब काय म्हणले होते? जावं आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासन करती जबाब बनायची. हे भाऊ बाबासाहेब म्हणले होते खरे त्रिकालवादी सत्य. पण आजची राजकारणी काय करते माहितीये का तुला? काय आजची राजकारणी काय करते माहितीये का? 6 डिसेंबरला आमच्या जनतेची दिशाभूल करते, 14 एप्रिलला आमच्या जनतेची दिशाभूल करते, 1 जानेवारीला आमच्या जनतेची दिशाभूल करते. कशी दिशाभूल करते ऐकायचं का तुम्हाला? ऐकायचं का तुम्हाला? ऐका मग राजकारणी कशी आपली दिशाभूल करतात ते. मित्रांनो जय भीम. जय भीम. खाल्लं का नाही? जय भीम. जय भीम. मित्रांनो येणाऱ्या 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण बाबासाहेबांचे लेकरू एक इच्छुक उमेदवार आणि या निवडणुकीत मी इथं 6 डिसेंबरला येणाऱ्या प्रत्येक भीम सैनिकास आमच्या पक्षाकडून मोफत सेवा वाटप करणार आहे. मित्रांनो जय भीम. जय भीम. मी पंजाचा प्रस्थापित उमेदवार आहे बघा आणि इथे आलेल्या सर्व भीम सैनिकांना माझ्या पक्षातर्फे बिस्लरीचं पाणी वाटप करणार आहे. मित्रांनो सर्वांना जय भीम. मी घड्याळाचा नेता आहे बरं का आणि माझ्यातर्फे येत येणाऱ्या सर्व भीम सैनिकांना फुकट भात वाटप. पाणी प्याल भात खाल घरी जाल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. इथं काय पाणी प्यायला भात खायला आलो ना आपण? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आज आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या नाहीयेत. बरोबर आहे का? माझा पण एक नवीन पक्ष आहे बघा. तर माझ्या पक्षाच्या तर्फे एक नोकरी महोत्सव ठेवणार आहे. तुमच्या सगळ्या पोरांना नोकऱ्या लागतील. तुमची पोरं नोकऱ्या लागल्यावर मोटर गाडीमध्ये फिरतील बघा. बघितलं का आश्वासन आहे? अशी जनता दिसली आमची भोळी बाबडे. जय भीम ठोकायचं, निळा झेंडा दाखवायचा. कोणी भात चालते 6 डिसेंबरला, कोणी 1 जानेवारीला जायला 4 बस करून देते मुंबईतलं. आणि लोक काय करतात? नोकऱ्या देतात. मला सांगा मित्रांनो यातला एक बी राजकारणी बोलला का न्यायाचं? काय बोलला का? त्या न्यायाचं कोण बोलला का? समते बाबा कोण बोलला का? इकडे बघा समते बाबा ते राजकारणी बोलला का? हाय का नाही? तोंड तुम्हाला बोलला का? कोण बोलला का? समते बाबाबाबत बोलला का? संविधानाबाबत. एक तर 6 डिसेंबरला भात चालतोय, 1 जानेवारीला बस देतोय. जानेवारीला जातात 1 जानेवारीला भीमा कोरेगावला. तिथं जातात, डाळ खातात, ऊस खातात आणि त्या 15 पाया पडून परत येतात. काय राहिला आपला इतिहास गेला खरं काय बाबा? 14 एप्रिलला काय माहितीये का? 16 मे 16 होतो आणि आमची पोरं दारू पिऊन तिथे पुढे नाचवायची. एवढ्या राजकारण्याला येतं रे. जय भीमची काय कुठं बोलते त्यांना चांगलं माहितीये, त्यांना चांगलं माहितीये. आणि हा म्हणतो राजकारणी मला राजकारणी मला म्हणतो. मित्रांनो तुम्हाला बाबासाहेबांनी संविधान हे कुणासाठी लिहिलंय? कुणासाठी लिहिलंय बोला? हे सांगायला पण तुम्हाला उशीर लागतोय. बाबासाहेबांनी संविधान हे प्रत्येक भारताच्या नागरिकासाठी प्रत्येक भारताच्या नागरिकांचं मूलभूत आणि नैतिक कर्तव्य कुठलं आहे? संविधानाच्या ही साधी गोष्ट तुम्हाला सर्वप्रथम कळायला पाहिजे. आणि मग हा बोलतोय राजकारणात जावा, आपण ह्याचा ऐकणार, आपण तोंडवर राजकारणाचा. अरे एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समता प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे मित्रांनो.
हे राजकारणी बघितलं ना तुम्ही, स्वतःची दुकानं लावून बसले. आपला लढा काय आपण विसरलो. आणि राजकारणी आपला कसा वापर करतात, कसा वापर करतोय, आपण त्याला कसं बोलतोय नीट ऐका. लढा आमचा न्यायासाठी, लढा आमच्या हक्कासाठी, लढा कष्टकऱ्यांसाठी, माझ्या बहिणीसाठी, तुला ऐकलं बा पोरांनीच तुझ्या दारूच्या एका घोटासाठी रे भमरमया, दारूच्या एका घोटासाठी रे भमरमया, दारूच्या एका घोटासाठी. भीमा तुझं पोर तुझा राहिला नाही रे, तुझा राहिला नाही वैराचं जपाय रे. कधी कमळाच्या पाठी, कधी घड्याळाच्या पाठी, कधी बालाच्या पाठी, पोरांनीच तुझ्या दारूच्या एका घोटासाठी भमरमया, दारूच्या एका घोटासाठी भमरमया, दारूच्या एका घोटासाठी. ऍट्रॉसिटी कडक करा म्हणून कोण मोर्चात गेलते रे, ऍट्रॉसिटी कडक करा म्हणून कोण मोर्चात गेलतं. हातवारी करा, हात गेलतं गेलं सगळ्या मोर्चात, गेलतं गेलं नांदेड जिल्ह्यात, गेलतं गेलं पुण्यात, गेलतं गेलं उस्मानाबादला, गेलतं गेलं लातूरला, गेलतं गेलं है ना. मला सांगा, लाखोचे निघणारे मोर्चे, या मोर्चाचं रूपांतर मतात होत आहे का? आणि मग कशाला तोंड घेऊन त्या मोर्चात जातो रे तुम्ही, कशाला तोंड घेऊन त्या मोर्चात जातो. लाखोचे मोर्चे आज तुमच्या निळ्या झेंड्याला मत शून्य आणि म्हणतोय ऍट्रॉसिटी कडक करा आणि म्हणतोय संसदेत जावं. कोण हकदार केलं तुला, स्वतः बसून माणूस केलं तुला. माझ्या बाबासाहेबाला असा कसा, माझ्या बाबासाहेबाला असा कसा, माझ्या बाबासाहेबाला अगदी नोटासाठी, मटणाच्या पोट्यासाठी, पोरांनीच तुझ्या दारूच्या एका घोटासाठी रे भमरमया, दारूच्या एका घोटासाठी रे भमरमया, दारूच्या एका घोटासाठी. मित्रांनो, आपल्या तिथे थांबलेत का? थांबले नाहीत का? थांबले नाहीत. मला सांगा, आतापर्यंत जेवढे अन्य अत्याचार झालेत तुमच्या कानात त्यांच्या की काय बसतात का नाही? बसतात का? परत ऐकायचं तुम्हाला, ऐकायचं का परत? आणि तुमच्या अंगावर काटाच येणार नाही. ऐकून घ्या परत एकदा काय काय झालं खैरलांची पासून. मित्रांनो, मी भयालाल भोट मांगे, माझं नाव सांगताच तुम्हाला खैरलांची गाव आठवलं असेल. आज 10 वर्षापूर्वी माझ्या नावानं हा अख्खा समाज रस्त्यावर उतरला होता. अख्खा समाज माझ्या नावासाठी रस्त्यावर उतरला होता का? कारण की माझ्या डोळ्यासमोर माझ्या कुटुंबाची राख रांगोळी केली, त्यांची नग्न धिंड काढून त्यांची चिरफाड माझ्या डोळ्यासमोर करण्यात आली. आणि त्यानंतर या समाजाने काय केलं, रस्त्यावर गल्ली गल्लीतून नाकानाकातून चौका चौकात उतरून कॅन्डल मार्च काढले, मोर्चे काढले, कलेक्टरकडे गेले, त्याला निवेदन दिलं. पण 10 वर्षानंतर अजून तुम्हाला न्याय मिळाला नाही. आणि मुद्दा खरा प्रश्न असा आहे की त्या कलेक्टरला दिलेल्या निवेदनाचं झालं काय? कलेक्टरला दिलेल्या निवेदनाचं झालं काय? झालं काय? मित्रांनो, जय भीम. मी खर्ड्याचा मुलगा, आठवलं का? नितीन आगे. अरे बाबा, काय गुन्हा होता माझा, काय गुन्हा होता? प्रेम केलं होतं दादा, तू पण प्रेम केलं असेल, ताई तुझ्या बी भावाने प्रेम केलं असेल. अरे मी पण प्रेम केलं, त्याच्या पोरीवर मी पण प्रेम केलं. अरे त्या म्हणून आजाने मारलं, मला मारलं. मी आपल्या समाजाचा ऋणी सगळ्यांचा. मी माझ्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले, कलेक्टरला निवेदनं दिली, ठिकठिकाणी निवेदनं दिली. तर मला असं म्हणायचं, त्या निवेदनाचं झालं काय? मी सागर शेजवळ, मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक रिंगटोन वाजवली माझ्या फोनवर. काय चूक होती माझी याच्यात? बरं ठीक आहे, त्यांच्या दृष्टीने ही चूक असेल, मला मारलं. माझ्या नावावर सुद्धा मोर्चे निघाले, मार्च निघाले आणि माझ्या मोर्चांमध्ये देखील त्या कलेक्टर नावाच्या व्यक्तीला एक छोटस निवेदन दिलं होतं. अरे त्या कलेक्टरला दिलेल्या निवेदनाचं काय झालंय? कलेक्टरला दिलेल्या निवेदनाचं झालं काय? नमस्कार, मी
मी जय भीम मला नाही बरं का तुमच्या जातीचा. मी त्या कोपडीच्या मुलीचा बाप बोलतोय, बाप. कोपडीच्या मुलीचा बाप बोलतोय मी, कोपडीच्या मुलीचा बाप. मित्रांनो, माझ्या मुलीवर बलात्कारानं कुठल्या जातीने नव्हतं केलं, तर त्या मानसिकतेनं केलं होता, मानसिकतेनं. आणि मला एक लक्षात आलं काय, आमच्या जातवालीने जेव्हा लाखो लाखो करोडोचे मोर्चे काढलेलं, तर मला एक लक्षात आलं की मला जात नाही न्याय देणार, मला न्याय जो आहे ना, न्याय जात नाही देणार, तर बाबासाहेबांचं संविधान देणार आहे. बाबासाहेबांचं संविधान देणार आहे, जात नाही मला न्याय देणार. पण मित्रांनो, एक प्रश्न उपस्थित राहतोय तिथं, पण ती पण माझी मुलगी होती. कलेक्टरला एक निवेदन दिलं, त्या कलेक्टरला दिलेल्या निवेदनाचं काय झालं? मी पण असाच एक पीडित आहे. तुम्ही मला रोहित वेमुला समजा, खैरनाजी समजा, खरडा समजा, जे वाटेल ते समजा. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे 70 तुकडे झाले. जेवढे तुकडे झाले तेवढेच अन्याय अत्याचार आजही वाढत चालले. मला सांगा, एखाद्याला सुई टोचली ना तर आई गा असा शब्द निघतो तोंडात ना. साल्या गावाकडे आमच्या लोकांना बसाबस हत्यारा भोकसतात, कापतात. कसं वाटत असेल? एखादा मेणबत्तीचा चटका बसला ना जीवले तळमळतो का नाही? साल्या आमच्या लोकांना गावाकडे जिवंत जाळतात. कसं वाटत असेल? कसं वाटत असेल? एखादा बाईचा जेव्हा पदर खाली पडतो ना, ती बाई लाज खाज शर्मेने वर उचलते का नाही? साल्या गावाकडे नग्न धिंड काढतात. कसं वाटत असेल? ऐका कुणाकडे याचं उत्तर. हे राजकारणी आम्हाला येड्यात काढतात का नाही? कुणी बी यायचं, जय भीम म्हणायचं, निघालं त्याच्या पाठीमागे. काय कळत नाही. मुकी जनावर आंबेडकरी जनता म्हणजे कुणी बी यायचं, राखायचं का नाही? मला सांगा, कुठल्या पक्षामध्ये निळा झेंडा नाहीये? सेनेकडे निळा झेंडा आहे का नाही? राष्ट्रवादीकडे निळा झेंडा आहे का नाही? शिवसेनेकडे आहे का नाही? सगळीकडे निळा झेंडा वाटला गेलाय, पण अजूनही आपल्याला न्याय नाही. मला फक्त हा प्रश्न सतावतोय, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आम्ही न्यायापासून वंचित आहोत. कुणाकडे आहे का याचं उत्तर? सांगा. आंबेडकरी जनतेने आता करायचं आहे काय? आहे कुणाकडे उत्तर? कुणाकडे आहे का? आहे का मित्रांनो? आपल्याकडे उत्तर आपण काय करू? लोकांना काय करायचं ते आपण ना परत मोठी संघटना उभा करू. आणि दादा, मोठी संघटना उभारून ना संविधान मोर्चा सारखा मोठा मोर्चा काढू, ठिकठिकाणी मोर्चा काढू. आणि ऐक ना, आपली संघटना मोठी झाली ना की डायरेक्ट पॅन्टर गेली. आणि एक काम करू, आपण संघटना काढू, ती मोठी करू आणि गावागावातून चौकातून नाही का रिडल सारखे असे मोठमोठे मोर्चे काढू. असंच करू. ठरलं मग, मोठमोठे मोर्चे काढताय. तुम्ही यांच्या संघटनेत जाणार आहे का? जाणार आहे का? समाज कटा संघटित होता बघायचं का तुम्हाला? ऐका आमच्या एका मित्राचं वय 60 वर्ष. आपले नातेवाईक विचारी वागणं आहे का बरं? वागणं आहे का बरं? प्रमोद जिंजाळे तटामध्ये वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर. सारा समाज झालाय समाज झालाय खुळा, माझ्या भीमाचा सुकलाय मला. कट्ट भाजीचा पायात किळा, सैनिक झालाय खुळा, सैनिक झालाय खुळा. तटामध्ये वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर. गटामध्ये वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर. काय म्हणतोय? गटातटा भीमराव आंबेडकर वाटून घेतलाय. मित्रांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पहिली संघटना निघती का पक्ष? थांबा, हे लोकांना बोलू द्या. पहिली संघटना निघती का पक्ष? ऐका नाही, आठवले साहेब का डायरेक्ट अध्यक्ष नाही झाले, पहिले पॅन्थर मध्ये होते. पॅन्थर मध्ये ऐका लक्षात सगळ्यांना. कुठल्या बी संघटनेचा इतिहास बघा, पक्षात होतो डायरेक्ट. है ना? पहिली संघटना निघती का मित्र? संघटना पहिली. हे मग ते माझी संघटना करी, तो मग ते माझी संघटना करी म्हणतो का नाही? हा मग मला संघटना काढायची, तो मग मला संघटना काढायची. एक मला सांगा, तुम्हाला माहिती का ना तुमच्या बापाने एक संघटना दिली? बघा, हे संघटना काढायला निघाले आणि यांना माहित नाही यांच्या बापाने कुठली संघटना दिली.
नाही माहिती पब्लिकला विचारतोय थांब. हो तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेबांनी एक संघटना दिली? कोणते मोठ्याने सांगा. समता सैनिक दल. अरे जनताला हुशार आहे तुम्ही, नेत्याला म्हणताय. कुठली संघटना ऐकली का? ऐकलं त्याच्याबद्दल ते म्हातारीची संघटना, त्यामध्ये नुसती म्हातारी असते. एकदम खरं बोलला तू. हा काय म्हणतो माहितीये का? समता सैनिक दल फक्त म्हातारीची संघटना 100% खरं आहे मित्रांनो. मित्र एक गोष्ट सांग मला, तू काय घरा बाप आहे ना, बाप म्हातारा झाल्या बाबाची जागा घेतो का नाही तू? चळवळीत पण तसंच आहे. इथं म्हातारे झाले की जवानांनी यायचं, त्यांचा हातभार सांभाळायचं आणि यायचं. दुसरं दुकान मांडायची, समता संघटना करायची गरज नाही बरं का. बाबाची जागा घ्यायला यायची इथं. ओके बरं दादा मला एक सांगते, परेडच करते, दुसरं का दिसतच नाही. समता सैनिक दल फक्त परेडच करते ना. तुम्ही काय म्हणता? समता सैनिक दल फक्त परेड करते, तुला काय तर मोठ्याने सांग लोकांना. मला गायला येतं. हे पलीकडे सांगायचं आता मोठ्याने काय याला गायला येतं मग गायला. बाबासाहेब काय म्हणायचे? माझी 10 बसलं आणि वामन दादाचं एक गाणं इक्वल आहे. वामन दादा समता सैनिक दलात होते. ओके हे वारसा सांस्कृतिक वारसा आहे समता सैनिक दलाला. आणि त्याची गाणी म्हणून पोट नसते बरं. तो तिकडं लागला सांगायला संघटना म्हणून. हे मित्र बोल बोल, तू जे काय सांगतोय ते आम्हाला काय पटत नाही. बोल. पण तरी पण तुला एक प्रश्न विचारतो. विचार विचार. या संघटनेचे ध्येय, उद्दिष्ट, धोरण काय सांगा. तरी म्हणलं आंबेडकरी जनतेतला विद्वान कस काय बाहेर आला नाही आणखी. खरा महाराज तिथं आंबेडकर पैदा येतात. कोणी बी येतं की नुसतं लेक्चर झाडते, कोणी बी येतं की लेक्चर झाडते. हे मग संविधान कोणी वाचलं सर ना? मग काय त्याची पहिली होती सांग? समता प्रस्थापित कर. बरोबर आहे, समता प्रस्थापित करायला. बाबासाहेबांनी भारताला संविधान कधी दिलं? 26 नोव्हेंबर 1949. कधी दिलं बाबांनी संविधान? अरे पण मी म्हणतो हे संविधान तुम्हाला दिलं 1927 ला. खोटं बोलतोय रे तू, गबस. काय तुझ्याकडे काय पुरावा आहे? अरे पुरावा आहे माझ्याकडे सगळे. 1927 ला तुम्हाला संविधान दिले बाबासाहेबांनी, माहितीये का? भारताला 1950 ला दिले. बघा हे संघटना करणारे यांना माहित पण बाबांनी संविधान कधी दिले. अरे शूद्रांनो, तुम्हाला पाणी पहिलं भेटत नव्हतं ना, तेव्हा महाराष्ट्रात सत्याग्रह करून पाण्यासाठी मूलभूत हक्क मिळवून दिला. म्हणजे काय केलं? इक्वेलिटी आणली, इक्वेलिटी. ओके त्या बाजूला काय करमणूक करायला आलं तुमची. मी खोटं बोलल असं समजलंय, जरा खोटं बोलतील तुम्हाला भुरळ पाडतील, जयभीम ठोकतील, झेंडा दाखवून कुठं बी नेतील. बाबासाहेबांचं प्रत्येक शब्द रजिस्टर्ड आहे. बाबासाहेबांचा व्हॉल्यूम 17 खंड 3 पेज नंबर 556 वर समता सैनिक दलाची घटना आहे. घटना ती घटना घ्या वाचा. आता ती कुठल्या भामट्यावर विश्वास ठेवू नका. समता सैनिक दलाच्या घटनेतला पहिली वळ सांगते, समता प्रस्थापित करायला सगळ्यांना रोडवर उतरावे लागेल. घटना मग 27. खरं का पण असल खरं असेल. मेन मुद्द्यावर होतं, महत्वाच्या मुद्द्यावर विचार. अध्यक्ष कोण? आता कसं संघटनेचा अध्यक्ष कोण? हुशार बरं का जनता. अमेरिकी जनता लय चिकित्सक आहे, अशी कोणाला कधी कच्च सोडत नाही. सगळ्यात मोठं लोकशाहीचं उदाहरण म्हणजे RPIचे 72 गट. लोकशाहीचं सगळ्यात मोठं. याचं पटलं नाही की यांनी काढलं, त्याचं पटलं नाही की त्यांनी काढलं. मित्रांनो तुम्हाला अध्यक्ष पाहिजे ना. एकमेव संस्था अशी आहे बाबासाहेबांनी जी अनरजिस्टर्ड ठेवली आहे, समता सैनिक दल ऍक्शन प्लॅन म्हणून अनरजिस्टर्ड ठेवली आहे. आणि त्याचा अध्यक्ष आणि संस्थापक कोण आहे माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आजचे अध्यक्ष कसे आहेत? नुसतं पोट वाढवून फिरायचं आणि इकडे खजिनदाराचं काम काय? कुठं पंडिंग पेटी आहे तेवढं बघायचं. अध्यक्ष त्यांचा जीव गुतलाय सांगतो आणखी. आणि काय का प्रश्न? मला एक प्रश्न आहे, बोल ना. स्वतःच्या लोकांना सांग त्यासाठी काय बघ. आंबेडकर लोकांच्या डोक्यात किती बॅग बसले. अन्याय अत्याचार होता म्हणून बंदूक पाहिजे म्हणतोय, तलवार पाहिजे म्हणतोय. ऍट्रॉसिटी काय भाऊ माहितीये ना तुला? तलवारीने नाही मिटणार बरं किती, बंदुकीने नाही मिटणार. आमच्या सगळ्याच्या बापाने जगात घरी घेऊन परत बघायला बंदूक पाहिजे. आणि पेनावर आणि संविधानावर हा देश चालतो. बंदूक दे लागला सांगायला. आणि कोण काय? मला एक सांग, फुल पॅन्टी असतात का हाफ पॅन्टी असतात? अरे बाबा ही विचाराची लढाई आहे काय. ये चळवळीत काम कर. आंबेडकरी चळवळी तुला उघडे कोण नाही सोडणार. मित्रांनो मला सांगा बघ,
या भामटेच्या संघटनेत तुम्ही जाणार आहे का बाबासाहेबांनी दिलेले समता सैनिक दलात पाठवलं का भावाला तुझे समता सैनिक दलात मोठ्याला सांग एकदा सावित्री असतो बोल मोठ्यानं पाठवणार हे भाऊ याला समता सैनिक दलात बाबासाहेबांचा आदेश आहे 18 वर्षापुढील सगळा युवक समता सैनिक दलाचा सदस्य असला पाहिजे भाऊ पहिला का समता सैनिक दलात ऐकणार का शाखा पण ऐकलाय मोठ्याला बोल हो म्हणते घर तिथे सैनिक गाव तिथे शाखा ओपन होईल का नाही होईल का नाही मग गोष्ट द्या देश की समस्या काय आहे की पण तुम्ही काय केलं माहितीये का आज इथे येतं टाळ्या वाजवता वा वा काय बोलले काय पथनाट्य होतं पण यातले काही गद्दार आहेत त्या गद्दारांसाठी माझा मित्र गाणं गातोय ऐका निळ्या भाप्रमाणे निळे निशाण लाभले निळ्या भाप्रमाणे निळे निशाण लाभले तथागताचे दिव्य ज्ञान दैदिप्यमान लाभले माणूस झालो आम्ही हक्क समान लाभले आणि भीमरायामुळे हे मानाचे स्थान लाभले पण आपण काय करतोय अरे गद्दार माणसानो आपले बाप ओळखा 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 सदरा नको तर तुम्ही एक बाप ओळखा सदरा नको तर तुम्ही एक बाप ओळखा सदरा नको तर तुम्ही एक बाप ओळखा हसवू नका कुणासही भीमाच्या जोडीला हसवू नका कुणासही भीमाच्या जोडीला हसवू नका कुणासही भीमाच्या जोडीला दिलदार घटनाकाराचा प्रताप ओळखा दिलदार घटनाकाराचा प्रताप ओळखा सदरा नको तुम्ही एक बाप ओळखा सोडाल भीम विचार तर अनर्थ नक्की हा सोडाल भीम विचार तर अनर्थ नक्की हा सोडाल भीम विचार तर अनर्थ नक्की हा येणार भविष्यात पश्चाताप ओळखा येणार भविष्यात पश्चाताप ओळखा सदरा नको तुम्ही एक बाप ओळखा आज 6 डिसेंबर आहे सगळे बाबासाहेबांना अभिवादन करायला आले पण जर तुम्हाला खरंच आतून वाटत असेल की आज समता सैनिक दलाची गरज आहे तर मित्रांनो स्वतःची चिकित्सा करा आणि वाटलं तर आज शपथ घ्या की समता सैनिक दलात आलं पाहिजे मी विचारतो तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअप वापरता ना फेसबुक वापरता का जेव्हा आपल्याला त्याचं नवीन व्हर्जन अपग्रेड करायचं असतं तेव्हा आपण डाउनलोड करतो आणि अपग्रेड करतो बरोबर आहे ना मी म्हणतो की समता सैनिक दलात काही उणिवा असतील उणिवा पण त्या उणिवा कोण पूर्ण करणार आहे बीजेपी वाले करणार आहेत का शिवसेनेवाले करणार आहेत का राष्ट्रवादी वाले करणार आहेत का काँग्रेस वाले करणार आहेत का मनसेवाले करणार आहेत का करणार कोण आहे आपणच करणार आहोत तर आपलं घर आपणच व्यवस्थित केलं पाहिजे मित्रांनो गाव तिथं शाखाही तयार झालीच पाहिजे कारण संघटना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे का नाही बरोबर आहे तर आमचा नंबर घ्या 90-28-205-205 आमचा नंबर आहे 90-28-205-205 अगेन रिपीट 90-28-205-205 सगळ्यांनी गोष्ट द्यायची बाबासाहेब म्हणायचे विश्वरत्न बाबासाहेब बोधिसत्व बाबासाहेब क्रांती सूर्य बाबासाहेब बाबासाहेब सिंबल ऑफ नॉलेज बाबासाहेब इक्वालिटी बाबासाहेब पॉप्युलॅरिटी बाबासाहेब सोशलिटी बाबासाहेब पत्रकार बाबासाहेब कायदे पंडित बाबासाहेब प्रज्ञा सूर्य बाबासाहेब महामानव बाबासाहेब घटनाकार बाबासाहेब विश्वरत्न बाबासाहेब